सोलापुरातील होम मैदानावर मंगळवारी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा होणार आहे। त्यासाठी 11 तालुक्यांमधून 450 बस गाड्यांमधून 35 ते 40 हजार लाभार्थी सोलापुरात आणले जाणार आहेत। त्यावेळी सर्व बस छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डफरीन चौक, पार्क चौक, 4 हुतात्मा पुतळ्याजवळ व पासपोर्ट कार्यालयाजवळ येतील। लाभार्थी उतरल्यानंतर त्या सर्व बस नेमून दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणी जातील। तत्पूर्वी शहरातील प्रमुख 2 मार्ग सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत। सोलापूर शहराजवळील तालुक्यांना विशेषतः मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्यांना प्रत्येकी 5000 तर बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा या तालुक्यांसाठी प्रत्येकी 1.5 ते 2000 महिला लाभार्थींना घेऊन येण्याचे टार्गेट देण्यात आले आहे। लाभार्थींना आणायला प्रत्येक तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये बस गाड्या जाणार असून त्या गावांची यादी तयार करून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एसटी महामंडळाला देण्यात आली आहे। प्रत्येक बसमध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तलाठी असतील। त्या लाभार्थींना पुन्हा त्याच बसमधून त्यांच्या गावी सोडले जाणार असल्याने प्रत्येकाचे मोबाईल क्रमांकही घेण्यात आले आहे। पण त्या गर्दीत एखाद्या महिला लाभार्थीचा कॉल नाही लागला तर ती गाडी लाभार्थी येईपर्यंत तिथेच थांबवून ठेवावी लागणार आहे। दरम्यान लाभार्थींना घेऊन येणाऱ्या बस गाड्या शहरातील कोणत्या मार्गावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी आणायच्या, त्या गाड्यांचे पार्किंग कुठे असणार याची पाहणी शुक्रवारी वाहतूक पोलीस, एसटी महामंडळाचे अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेली विमानतळ मार्ग निश्चित न झाल्याने बंदच आहे। पण उद्घाटन झाल्यापासून पहिल्यांदाच विमानतळ 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे विमान उतरण्याची शक्यता आहे। तीनही मंत्री हेलिकॉप्टर की विमानाने येणार आहेत हे अजून निश्चित झालेले नाही। पण विमान उतरण्यासाठी व उड्डाणासाठी विमानतळ सज्ज असल्याचे विमानतळाचे अधिकारी बानोद चांपला यांनी सांगितले।